नमस्कार. आजच्या एपिसोडला जर शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर इकडे अर्णवला पुन्हा गैरसमज होतो की सगळं ईश्वरीने केलंय म्हणून तो सगळं तहेस नहेस करायला जातो. मीनवाईल वल्लरी आणि राजेश सगळं ऐकण्याचा प्रयत्न करतायत. इकडे आजी अंजलीला थोडी काळजी वाटत असते. ते विचारपूस करतात. अर्णव दाखवतो की बाबा आपण एकत्रच आहोत पण गोष्टी खूप खराब झालेल्या असतात. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत ईश्वरी रूम आवरण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा ते विचार करते सर यायच्या पहिले हे सगळं आवरायला पाहिजे नाही तर त्यांचा पुन्हा गैरसमज होईल. तेवढ्यात तिथे अर्णव येतो. ते बघता ईश्वरी म्हणायला लागते सर हे सगळं मी नाही केलं, तुमचा उगाच गैरसमज होत आहे. तेव्हा तो म्हणतो हे सगळं तूच केलं आहेस. मला माहिती आहे ना तू वाटते तेवढी साधी नाही आहे. तू आणि तुझी आई मला पुरेपूर बर्बाद करण्याचा विचार करत आहेत. पण एकदा माझ्या बहिणीचा आणि आजीचा तरी विचार करायचा ना. त्या लोकांनी तुझ्यावरती जीव लावला आहे आणि तू त्यांच्याबरोबर एवढा मोठा विश्वासघात करते. ह्या सगळं कारस्थान करून तुला काय मिळतं ग. तेव्हा ईश्वरी म्हणते सर मी काहीच करत नाही आहे. तुमचा खरंच माझ्या बाबतीत खूप मोठा गैरसमज होत आहे. असं नका करू. तेव्हा तो म्हणतो मी बरोबरच करत आहे. आत्ताच्या आत्ता हे सगळं काढ आणि जे तू स्वप्न रंगवते ना हे स्वप्न काही पूर्ण होणार नाही. तेवढ्यात वल्लरी दाराला कान लावून बसलेली असते पण फारसा काही उपयोग होत नसतो. तेव्हा अर्णव म्हणायला लागतो आत्ताच्या आत्ता सगळं निघायला पाहिजे. तो एक एक करून सगळे फोटो सगळ्या गोष्टी तोडफोड करायला सुरुवात करतो. तेव्हा वल्लरी म्हणते काय जावई बापू काही ऐकायला तरी येत नाही. पण अर्णवच्या ओरडण्याचा आवाज येतोय म्हणजे नक्कीच यांच्यामध्ये जोरदार भांडण आहे. तेव्हा राजेश म्हणतो हे तर चांगली गोष्ट आहे ना म्हणजे तुमचा प्लॅन नक्कीच वर्क होत आहे. तेव्हा तो मनातल्या मनात विचार करतोय म्हणजे यांचं भांडण असंच कंटिन्यू राहिलं तर लवकरच अर्णव ईश्वरी लांब होतील आणि माझी इंदोरी जिलेबी पुन्हा माझ्याजवळ येईल. हे तर खरंच खूप छान आहे. दुसरीकडे अर्णव इकडे सगळं तहेस नहेस करत असतो. तेवढ्यात हे दोघं तिथून निघून जातात. इकडे आजी अंजलीला म्हणत असते की आता अर्णव काय करेल ना याचा कोणी नेम सुद्धा देऊ शकत नाही. ईश्वरीचं आज काही खरं नाही. जर तिने डेकोरेशन केलं असेल तर. तेव्हा मामा म्हणतात असं काहीच नसेल. अर्णव एवढा काही लहान मुलगा आहे का की प्रत्येक गोष्टीवरती चिडेल. तेव्हा आजी म्हणतात तू बघितलं नाही का त्याचा राग किती बेकार आहे आणि जेव्हा तो रागवतो ना तेव्हा तो कोणाचाच आणि कसलाच विचार करत नाही. असंच तो ईश्वरीच्या बाबतीत सुद्धा करू शकतो. त्याचा काही भरोसा देता येत नाही. अंजली आपण एकदा त्याच्याशी बोलायचं प्रयत्न करायचा का. उगाच ईश्वरीला तो ओरडा देईल. तेव्हा अंजली म्हणते आजी तुझं बरोबर आहे. मला सुद्धा वाटते अर्णव एकदा चिडला ना की तो मागचा पुढचा बिलकुल विचार करत नाही. तेव्हा मामा म्हणतात मला नाही वाटत तो ईश्वरीवरती चिडेल. तेव्हा आजी म्हणतात तुला तर सगळ्या गोष्टी हसण्यावरतीच न्यायच्या असतात. आता मला नाही वाटत हे सगळं शक्य आहे. तेव्हा म्हणतात आता ते हनीमूनला चालले आहेत ना त्यानंतर बघा त्यांची जोडी खूप छान होईल. क्यूट कपल सारखे होतील. तेव्हा ते म्हणतात ते होतं की नाही ते आपल्याला माहिती नाही पण आता आपल्याला त्याच्याशी थोडं बोलायला पाहिजे. दुसरीकडे अर्णव इकडे खूप चिडलेला असतो. तो रागारागामध्ये रूमच्या बाहेर जातो. तेव्हा ईश्वरी अक्षरशः हताश झालेली असते आणि खूप रडायला लागलेली असते. दुसरीकडे अर्णव जेव्हा खाली येतो तेव्हा तो म्हणतो आजी ताई सॉरी मी जरा जास्त बोलून गेलो. जरा राग अनावर झाला. तेव्हा ते म्हणतात ते सगळं ठीक आहे पण ईश्वरी तुला तर हा काही बोलला नाही ना. तेव्हा तो म्हणतो काय झालंय तुम्हाला. तुम्ही आता पराचा कावळा करू नका. सगळ्या गोष्टी सोप्या आहेत. तेव्हा मामाने आजी विचारतात याच्यामध्ये काय मोठी गोष्ट आहे. मला तर एक समजत नाही. आम्ही तर बेसिकच गोष्ट मागितली होती ना. नातवंड असणं काय चुकीचं आहे. तेव्हा तो म्हणतो तसं नाही बोलत की तुम्ही सगळे चुकीचे आहेत पण खरं म्हटलं तर आत्ताच आमचं लग्न झालं आहे. मग आम्हाला एवढ्या लवकर फॅमिली प्लॅनिंग करायची नाही आहे. त्यामुळे मला असं वाटते हा टॉपिक इथेच थांबायला पाहिजे. तेव्हा आजी म्हणतात ठीक आहे काही हरकत नाही पण ईश्वरी तू तर ठीक आहेस ना. ईश्वरीकडे होकार देते. तेवढ्यात अर्णव म्हणायला लागतो ताई तुम्ही नका काळजी करू. आम्ही एकत्रच आहोत आणि आम्ही एकत्रच राहणार आहोत. वी आर टुगेदर. फक्त कधी कधी सगळ्यांमध्ये भांडणं होतात पण आमच्यामध्ये भांडण सुद्धा झालं नाही आणि हा आमच्या दोघांचा निर्णय आहे की आता आम्ही बाळाचा विचार नाही करणार आहोत. तेव्हा अंजली म्हणते काय ग ईश्वरी तुझा सुद्धा हाच निर्णय आहे ना. ईश्वरी काही बोलायला जाईल. तेवढ्यात अर्णव म्हणतो ती थोडी माझ्या डिसिजनच्या विरुद्ध जाणार आहे. आमच्या दोघांचा सेम निर्णय आहे. तो ईश्वरीचा हात हातात धरतो. ते बघता अंजली म्हणायला लागते ठीक आहे काही हरकत नाही. सगळे आपापल्या कामाला तिथून निघून जात असतात. अर्णव सीता हात झटकतो
तेव्हा ईश्वरी म्हणते सर मला थोडं बोलायचं आहे. पण अर्णव तिचं काहीच न ऐकून घेता तिथून चिडून निघून जातो. हे सगळं झाल्यानंतर ईश्वरीला फार वाईट वाटत असतं. दुसरीकडे अर्णव इकडे त्याच्या कारमध्ये येतो आणि विचार करायला लागतो, खरं म्हटलं तर ही पनिशमेंट तिच्यासाठी नाही तर माझ्यासाठी आहे. मला या सगळ्याचा किती त्रास होतोय ना याचा कोणी विचार सुद्धा करू शकत नाही. मी तुझ्यावरती विश्वास ठेवला होता आणि तो विश्वास आता पुरता तुटून गेला आहे. मला खरंच समजत नाही मी काय करावं. अर्णव अक्षरशः हताश झालेला असतो. तर दुसरीकडे ईश्वरीला राहून राहून त्यांच्या दोघातले एकत्र आलेले क्षण असतात. कसे ते पावसामध्ये भिजत होते. अर्णवला आठवण येतं की कसं ईश्वरी त्याच्या मिठीमध्ये होते. इकडे ईश्वरी अक्षरशः पॅनिक झालेली असते. तिच्याकडून साधं पाण्याचं ग्लासमध्ये पाणी सुद्धा जात नसतं. तिला आठवण येत असतं की अर्णव कसा म्हणाला होता की आता या बळजबरीच्या लग्नामध्ये तुला आयुष्यभर राहायचं आहे. हेच तुझ्या आईच्या कर्माची तुला शिक्षा आहे. त्यानंतर तिला आठवण येतं की अर्णवने कसं तिला मिठीत घेतलं होतं. अर्णव ही त्यांच्या जुन्या गोष्टींमध्ये रमलेला असतो. इकडे ईश्वरी रडण्यासाठी मिक्सर ऑन करते आणि ढसाढसा रडायला लागते. दुसरीकडे अर्णवला आठवण येतं की आईचे फोटो कसे ईश्वरीच्या आईचे फोटो कसे माझ्या हातात लागले होते. इकडे ईश्वरी गॅस ऑन करण्याचा प्रयत्न करत असते पण ते सुद्धा तिच्याकडून होत नसतं. ती एवढी भावूक झालेली असते. तिला आठवण येतं अर्णवने कसा तिला धक्का देऊन तिला मारलं होतं. हे सगळं आठवून ती खूप पॅनिक झालेली असते. तेवढ्यात अर्णव इकडे गाडी घेऊन निघून जातो. दुसरीकडे नम्रता आणि आकाशच्या गप्पा सुरू असतात. तेव्हा तो म्हणतात ही मिठाई कोणती आहे ग, खरंच खूप युनिक आहे. तेव्हा ती म्हणते सर मी एक्सपेरिमेंट केला होता आणि मी बघितलं की मिठाई कशी लागते. त्याच्याचमुळे तुम्हाला खायची आवड आहे ना, मग स्पेशली मी तुम्हाला टेस्टसाठी पाठवली आहे. तेव्हा तो म्हणतो स्पेशली माझ्यासाठी पाठवली आहे का. तेव्हा ती म्हणते हो सर तुमच्यासाठीच पाठवली आहे. मला खरं खरं सांगा ही मिठाई चांगली तर आहे ना. तेव्हा आकाश म्हणतो हो चांगली आहे. तू तुझ्या क्लाउड किचनमध्ये ही मिठाई ठेवू शकते. तेव्हा ती म्हणते सर अजून मी डिसाईड केलं नाही की क्लाउड किचन मध्ये ही मिठाई ठेवायची की नाही. तेव्हा तो म्हणतो ठेवायला पाहिजे. जर तू असेच एक्सपेरिमेंट करत राहिली ना तर मी नेहमी आयुष्यभर तुझे असे एक्सपेरिमेंट चाखण्यासाठी सज्ज आहे. तेव्हा ती म्हणते तुम्ही तर आपल्या मैत्रीला जरा जास्तच लांबपर्यंत नेताय असं तुम्हाला वाटत नाही का. तेव्हा तो म्हणतो आयुष्यभरासाठी नेणार आहे. तसंही तुलाही हे चालेल ना. ती म्हणायला लागते सर मला आईचा फोन येतोय मी फोन ठेवते. ती लाजून फोन कट करते. आकाश तिच्या प्रेमामध्ये पार बुडालेला असतो. दुसरीकडे ईश्वरी इकडे अर्णवची वाट बघत असते. तेव्हा ती म्हणते सर सकाळपासून गेले आहेत तेही रागामध्ये. त्यानंतर ते काही घरी वापस आले नाही आणि वरून आता जर कोणी मला घरच्यांनी विचारलं तर मी त्यांना काय उत्तर देईल कारण की मलाच माहिती नाही सर कुठे गेले आहेत. तेवढ्यात तिथे राजेश येतो आणि विचार करायला लागतो ही घाबरलेली आहे. हिला अजून थोडं घाबरवायला पाहिजे म्हणजे आपलं काम सोपं होऊन जाईल. घाबरली की माझ्याच जवळ येईल ना. काय कोणाची वाट बघते अर्णवची का. अर्णव येणार नाही आहे. तेव्हा ती म्हणते काय येणार नाही तू उगाच माझं डोकं खराब करू नको जा रे इथून. तेव्हा तो म्हणतो मला माहिती आहे तो येणार नाही आहे. तसंही तुमच्यामध्ये जे भांडण झालं आहे ना ते जग जाहीर झालं आहे. ईश्वरीला काळजी वाटते आणि ती विचार करायला लागते याला कसं माहिती आमच्यामध्ये काहीतरी बिनसलं आहे. तेव्हा तो म्हणतो हे बघा मी तुला स्पष्ट आणि क्लिअर कटच सांगतोय आता तुमचं नातं फार काळ टिकायचं नाही आहे कारण की अर्णव आता वकिलांकडे गेला आहे. त्याने ठरवलंच आहे की तो आता डिवोर्स घेईल. तेव्हा ती म्हणते वाटेल ते बोलू नको तुझ्या अशा फालतू प्लॅन मध्ये मी काय फसणार नाही. तेव्हा राजेश म्हणतो काय फालतू प्लॅन मी खरं बोलतोय की अर्णव आता तुझ्याशी कंटाळलेला आहे म्हणून तो तुला सोडून देणार आहे आणि तो जेव्हा तुला सोडेल ना त्यानंतर मी आहेच. डिवोर्स नंतर तू माझ्याजवळ येऊ शकते. तेव्हा ती म्हणते वाटेल ते बोलू नको निघ रे तू इथून. तेव्हा तो म्हणतो अरे त्याने तुला कसं नोकरानीसारखं ठेवलं आहे मी तुला राणीसारखं ठेवेल. तू ये तर सही माझ्याजवळ बघ तुझी काय चेन करतो. तेव्हा ती म्हणते मी राणीसारखीच आहे तू मला सांगू नको कोणाजवळ कसं राहायला पाहिजे. तेव्हा तो म्हणतो अगं किती काही म्हटली ना तरी मला समजते की काहीतरी नक्कीच गडबड आहे. तेव्हा तो म्हणायला लागतो आता तुझं लवकरच डिवोर्स होईल आणि त्यानंतर तुमच्या दोघांचं नातं सुद्धा तुटेल. मग तुला कोण असं सांभाळून घेईल मीच तर आहे ना मीच तुला सांभाळून घेणार आहे. तेवढ्यात ईश्वरी त्याची कॉलर पकडते आणि म्हणते काय आहे तुझं उगाच वाटेल ते बोलू नको आणि काय समजले तुला आमच्याबद्दल. तेव्हा तो म्हणतो हे तर किती छान झालं ना म्हणजे
तुमच्यामध्ये काहीतरी बिनसलं आहे. आता तू माझी कॉलर पकडली आहे, लवकरच तू माझ्या मिठीमध्ये येशील. तेव्हा ईश्वरी म्हणते वाटेल ते बोलू नको, असं कधीच होणार नाही. तेव्हा तो म्हणतो मी खरं बोलतोय आणि मला समजलं आहे काहीतरी नक्कीच तुमच्यामध्ये बिनसलं आहे आणि ते मी लवकरात लवकर शोधून सुद्धा काढेल. तेव्हा ईश्वरी म्हणते चालता हो इथून, उगाच नखरे करू नको. तेवढ्यात अर्णवच्या गाडीचा आवाज येतो. ते बघता राजेश म्हणायला लागतो बघ बघ आता तो येईल ना तेव्हा त्याला विचार त्याने डिवोर्स पेपर आणले आहेत की नाही. ईश्वरच्या पायाखालची जमीन चाललेली असते. इथे हा एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत ईश्वरी अर्णवला म्हणत असते सर तुम्ही या फाईलमध्ये जे काही डिवोर्स पेपर आणले आहेत ना याचा अर्थ तुम्हाला कळतोय का. अर्णव तेवढ्यात चिडतो आणि म्हणतो शांत हो, वाटेल ते बोलू नको. दुसरीकडे ईश्वरी सुप्रियाचे ला भेटायला गेलेली असते. तेव्हा ती म्हणायला लागते आई मी अर्णव सरांना समजवण्याचा खूप प्रयत्न करत आहे पण ते तर मला अपक्ष समजतात आणि त्यामुळे ते माझ्याशी नीट सुद्धा वागत नाही. तेव्हा सुप्रिया म्हणते तू काळजी करू नको बाळा, अर्णवने पुरावे मागितले आहे ना, मी सगळे पुरावे शोधेल आणि तुझा संसार नक्कीच वाचवेल. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच सुप्रिया अर्णव आणि ईश्वरीचा संसार वाचवू शकेल का. तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.